आयुर्वेदानुसार डायबिटीसचे 20 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये कफज म्हणजे जाड माणसांना होणारा डायबिटीस 10 प्रकारचं सांगितलं आहे. आता बेसिकली आपण बघतो की म्हणजे डायबिटीस कोणाला होतो, तर जाड माणसांना होतो, ज्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल होते, म्हणजे कफज प्रकारचे जे काही लोक आहेत ते याच्यामध्ये या कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. परंतु त्यावेळेला मॉडर्नमध्ये काय मानलं जातं की इन्सुलिन रेझिस्टन्स. पण आयुर्वेदामध्ये हा इन्सुलिन रेझिस्टन्स क्रिएट होण्यासाठी 10 प्रकारची कारणं सांगितलेली आहेत. कफ म्हणजे काही शरीरामध्ये निर्माण होणारी चरबी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी हा कफ काय करत असतो, ब्लॉकेजेस निर्माण करत असतो आणि त्याच्यामुळे काय होत असतं की तुमच्या इन्सुलिनला काम करता येत नाही. मग अशा वेळेला नुसतीच जर का गोळ्या घेऊन शुगर कमी करण्यापेक्षा जर का आपण काय केलं की योग्य प्रकारे जर का त्याचं निदान केलं की इन्सुलिन रेझिस्टन्स का निर्माण होतोय आणि तो जर का रेझिस्टन्स आपण जर का कमी केला तर काय करता येतं, शुगर आपल्याला नॅचरली नॉर्मल करता येते. परंतु जर का हे न करता आपण नुसतीच गोळ्यांनी शुगर जर का कंट्रोल केली तर होतं कसं की इथे हा कफचा इम्बॅलन्स वाढत जातो आणि इथे गोळ्यांचं प्रमाणसुद्धा काय होतं, वाढायला लागतं. आणि ह्या गोळ्या काय करतात की रक्तातली साखर तुमच्या शरीरामध्ये भरायचं काम करत असतात आणि मग ह्याच्यामधून काय करतं, शरीर विरोध करत राहतं, गोळ्यांचं प्रमाण वाढायला लागतं. एक वेळ अशी येते की शरीरात म्हणजे इन्सुलिन मेकांटो शुगरसाठी जागा नाही आणि अशा वेळेला इन्सुलिनवर माणूस शिफ्ट होतो. आणि हे एकूणच प्रकरण म्हणजे इथे कफाचा इम्बॅलन्स वाढत चाललेला आहे, इथून गोळ्यांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्यानंतर इन्सुलिनवर पण माणूस शिफ्ट झालेला आहे. आणि हे सगळं प्रकरण ज्या वेळेला शरीराच्या सहनशक्तीच्या बाहेर जातं त्यावेळेला मात्र एक एक ऑर्गन काय व्हायला लागतो, फेल व्हायला लागतो. मग तो रेटायनोपॅथी असेल, न्यूरोपॅथी असेल किंवा किडनी फेल्युअरसारखे प्रकार असतील. मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नक्की म्हणजे कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले ते डायबिटीसमुळे झालेत का रॉंग मॅनेजमेंटमुळे झाले, तुम्हाला काय वाटतं? दुसरं म्हणजे पित्तज प्रकारामध्ये आयुर्वेदाने 6 प्रकार सांगितलेले आहेत. आता पित्तज प्रकारची माणसं म्हणजे कशी क्षत्रिय असतात, म्हणजे डायबिटीसचं जे एकूण काही डेफिनेशन आहे, जाड आहे, सिडेंटरी लाईफस्टाईल हे यांना काही मॅच होत नसतं. उलट हे स्पोर्ट्समन असतात, रनिंग करणारे असतात, म्हणजे ॲक्टिव्हिटी करणारी लोकं असतात आणि एकदम म्हणजे काय म्हणतो आपण त्याला की मस्क्युलर असतात, म्हणजे असं काही थुलथुलीत वगैरे काही नसतात. म्हणजे डायबिटीसचं कुठलंच डेफिनेशन यांना सूट होत नाही. मग अशा लोकांना ज्या वेळेला शुगर वाढायला लागते तर म्हणजे आयुर्वेदानुसारमध्ये असं सांगितलेलं आहे की शरीरामध्ये हीट वाढायला लागलेली असते आणि ती कन्झ्युम करण्यासाठी काय होतं, शुगर वाढत असते. मग अशा वेळेला तुम्ही जर का औषधं देऊन शुगर कमी करायचा प्रयत्न केला तर ही शरीरातली हीट काय करते, वाढत जाते आणि ती तुमच्या शरीरावर अटॅक करते. कारण कसं असतं की शरीराने साखर का वाढवली तर तुमचं शुगर म्हणजे हीट कंट्रोल करण्यासाठी, आणि तुम्ही साखर कमी करताय आणि हीट मात्र तशीच ठेवताय आणि मग ती हीट काय करते, तुमच्या एक एक ऑर्गनवर डॅमेज होते. त्यामुळे आम्ही बघतो की पित्तज प्रमेयवाली जी काही लोकं असतात किंवा पित्तज प्रकारचा जो ज्यांना डायबिटीस झालेला असतो त्यांना मात्र कॉम्प्लिकेशन्स फार लवकर येतात. म्हणजे रेटायनोपॅथीसारखे प्रकार असतील किंवा न्यूरोपॅथीसारखे प्रकार असतील. कारण कसं असतं, ही हीट जी आहे ते तुमच्या रक्तवाहिन्यांना डॅमेज करेल, तुमच्या नर्वस सिस्टीमला डॅमेज करेल आणि एकूणच जर का आपण सगळं बघितलं तर सगळीकडे जो काही म्हणजे कॉम्प्लिकेशन जो येणारा प्रकार आहे तो व्हास्क्युलर डॅमेजमुळे. मग पायाच्या जर का ब्लड वेसल डॅमेज झाल्या तर न्यूरोपॅथीसारखा प्रकार होतो, डोळ्याच्या ब्लड वेसल डॅमेज झाला तर रेटायनोपॅथीसारखा प्रकार होतो आणि जर का किडनीचा ब्लड सप्लाय जर का हॅम्पर झाला तर मात्र किडनी फेल्युअरमध्ये माणूस जातो. म्हणजे एकूणच जर का बघितलं आपण, जर का योग्य जर का पित्ताचं मॅनेजमेंट केलं, शरीरातली हीट जर का कमी केली, पित्त का वाढते ते जर का बघितलं तर जर का आपण हीट कमी केली तर नॅचरली काय होईल, शुगर कमी होईल. परंतु ते न करता आपण औषधांनी जर का कमी करायचा प्रयत्न केला तर आपण कॉम्प्लिकेशन्समध्ये जात असतो. तर त्याच्यामुळे इथेही विचार करण्यासारखा प्रकार असा येतो की जे काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होत आहेत हे खरंच डायबिटीसचे आहेत का रॉंग मॅनेजमेंटचे आहेत, तुम्हाला काय वाटतं? आयुर्वेदानुसार डायबिटीसचा 3रा प्रकार बघितला तर तो म्हणजे वातज प्रमेय. याच्यामधले 4 प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आता या वातजमध्ये जर का बघितलं तर आपण हे लोक कडकडे असतात, म्हणजे जास्ती ॲक्टिव्हिटी करणारे असतात. कारण वात असतो, वात म्हणजे वारासारखे फिरणारे असतात. म्हणजे डायबिटीसची जे काही डेफिनेशन आहे की जाड असणारी माणसं किंवा एका जागी बसणारी माणसं, काम न करणारी माणसं, आळशी माणसं, तसं काहीच नसतं यांच्यामध्ये. उलट हे बारीक असतात, तुडतुडे असतात, प्रत्येक कामाला धावत असतात आणि तरीसुद्धा ह्यांना ज्या वेळेला डायबिटीस होतो आणि त्यांना मग जर का आपण गोळ्यांनी जर का तो कमी करायचा प्रयत्न केला तर तो अजिबात कमी होत नाही. आणि नंतर मग हळूहळू काय होतं, गोळ्यांनी नाही कंट्रोल झाला मग त्यांना इन्सुलिन दिलं जातं आणि इन्सुलिनमध्ये सुद्धा हा डायबिटीस काही कंट्रोल होत नाही आणि उलट त्या म्हणजे गोळ्यांचं आणि इन्सुलिनचं म्हणजे एकूण जर का शरीरावर रिॲक्शन्स बघितल्या. कारण कसं असतं की हे वातजवाले असतात तुडतुडे, त्यामुळे शरीरामध्ये सहनशक्ती पण फार कमी असते यांच्या आणि त्याच्यामुळे मग काय होतं की शुगर काही कंट्रोल होत नाही, इन्सुलिनचं प्रमाण वाढत जातं, गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं आणि एकूणच हा माणूस काय होतो, कॉम्प्लिकेशन्समध्ये लँड व्हायला लागतो. पण ते न करता जर का आयुर्वेदानुसार जर का बघितलं तर यांचा जर का वात शरीरातला कमी केला. आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की डायबिटीस म्हणजे काय, तर गोडाचा आजार, म्हणजे त्यांना कटुद्रव्य दिली काही. पण ह्यांच्या बाबतीमध्ये मात्र जर का एखाद्याने कटुद्रव्य घ्यायचा प्रयत्न केला, कारण बऱ्याचशा कंपन्या अशा आहेत किंवा बरेचसे लोक आहेत असे की
बाबा त्याला हे म्हणजे म्हणजे कारलं खा किंवा म्हणजे मेथीच्या दाणे खा किंवा आणखीन काही कडू गोष्टी खा आणि ह्याच्यातून काय होईल, तुमचा डायबिटीज कमी होईल. म्हणजे कशानेच कमी होत नाही त्यावेळेला माणूस आयुर्वेदाकडे येताना काय करतो, कडू गोष्टी खात असतो आणि कडू खाल्ल्याने शरीरातला वात वाढतो आणि त्याची शुगर कमी होण्याच्या ऐवजी वाढायला लागते. अशा वेळेला खरं असे कधी कधी त्याला गोड दिल्याने सुद्धा काय होते, त्याची शुगर कमी होण्याची शक्यता असते. कारण गोड दिल्याने काय होईल की त्याच्या शरीरातला वात कमी होईल आणि त्याची शुगर कमी होईल. तर त्याच्यामुळे एकूणच जर का आपण वातज प्रमेय बघितलं तर आयुर्वेदामध्ये फार कॉम्प्लिकेटेड दिलं याच्याबद्दल की कंट्रोल करण्यासाठी फार कॉम्प्लिकेटेड असतं, फार म्हणजे विचार करून म्हणजे त्याच्यावर काम करावं लागतं. कारण सगळंच विरोधी काम असतं त्याच्यामध्ये. म्हणजे एकतर कडक्या माणसाला डायबिटीज झालेला आहे आणि त्याच्यामुळे वात कमी करायचं आहे, वात कमी करायचं तर त्याला गोड दिलं पाहिजे, त्यामध्ये शुगर परत वाढण्याची शक्यता असते. म्हणजे एकूणच या सगळ्यांचा बॅलन्स करण्यासाठी फार म्हणजे काय म्हणतो आपण की विचार करून सगळं काम करावं लागतं त्याच्यावर. आणि जर का ते नाही केलं, नुसतं शुगर जर का करत राहिलो तर मात्र हा माणूस कॉम्प्लिकेशन्समध्ये लँड होतो. परंतु जर का आपण प्रॉपरली जर का त्याचा वात का वाढतो याच्यावर जर का व्यवस्थित काम केलं आणि त्याचा वात जर का शरीरातला कमी केला तर त्याची साखर बॅलन्स होऊ शकते आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन्सपासून आपल्याला त्याला वाचवता येतं. परंतु नुसतीच साखर कमी करण्याचा जर का प्रयत्न केला किंवा नुसतीच कटुद्रव्य देऊन बाबा डायबिटीज कंट्रोल होईल असं जर का काही विचार केला तर कॉम्प्लिकेशन्स वाढत जाऊन तो काय होतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही डायबिटिक जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये लँड होतो. मग आता ह्याच्यावरती सुद्धा विचार करण्याची गोष्ट अशी आहे की हे कॉम्प्लिकेशन्स कशामुळे झाले, डायबिटीसमुळे झाले का रॉंग मॅनेजमेंटमुळे झाले, तुम्हाला काय वाटतं? तर एकूणच जर का फ्युचर कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसमध्ये टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाही.